जसं आम्ही मोबाईल बघतोय, टीव्ही पाहतोय, सहकुटुंब आम्ही अनेक कार्यक्रम करतोय ज्याच्यामुळे आमच्या कुटुंबाला काही फायदा होत नाही। त्याच्यासाठी आमच्याकडे वेळ आहे, त्याच्यासाठी आमच्याकडे पैसा आहे, परंतु ज्याच्यामुळे आमच्या लेकराचं करिअर घडेल, ज्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचं जीवन घडेल, त्याच्यासाठी आम्हाला वेळ काढावा लागेल। आणि म्हणून रोज अर्धा तास आम्ही सगळे मिळून घरातला मोबाईल टीव्ही बंद ठेवू आणि सहकुटुंब वाचन करू। आम्ही सहकुटुंब लग्नाला जातो, सहकुटुंब आम्ही गावाला जातो, कार्यक्रमाला जातो। मग ज्याच्यामुळे जीवन घडणार आहे, आमचं कुटुंब घडणार आहे, ती गोष्ट आम्ही का करू नये? आणि म्हणून आम्ही रोज सहकुटुंब वाचन करू, अर्धा तास कुटुंबात वाचन करूया, म्हणजे कळत न कळत मुलावरती तो संस्कार होईल। शिक्षक म्हणून सर आम्ही जेव्हा उपक्रम राबवतो तेव्हा आम्ही जोपर्यंत उपक्रम राबवतो तोपर्यंत तो राबला जातो, त्या दिवशी आम्ही थांबतो त्या दिवशी तो उपक्रम थांबला जातो। परंतु संस्कार आणि संस्कृती ही कधी थांबत नसते, ती अविरतपणे चालत असते।